नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत एकदम गावरान पद्धतीचा झणझणीत मटण रस्सा. खेडेगावात लग्न कार्यात किंवा सणाला जो मटण रस्सा बनतो ना, अगदी तशीच चव आज आपण घरीच करणार आहोत. बाहेरून कसले रेडीमेड मसाले नाहीत, घरातले साधे साहित्य, गावरान पद्धतीची फोडणी आणि हळूहळू शिजलेलं मटण. बस रस्स्याची चव आणि सुगंध पूर्ण घरभर पसरणार. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर फ्रेंड्स सर्वात अगोदर मी इथे मटण अर्धा किलो घेतले आहे. त्यानंतर मटण 2 ते 3 वेळेस स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर गरम मसाला, हळद, मीठ, अद्रक, लसूण लावून अर्धा तास मी मॅरिनेट करून ठेवले होते. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, रस्सा बनवण्यासाठी मी इथे पाणी टाकून घेतले आणि त्यामध्ये 1 टोमॅटो टाकून घेतला आहे. त्यानंतर फ्रेंड्स अशा प्रकारे मी इथे कुकरमध्ये शिट्टी लावून घेतली आहे. 2 ते 3 शिट्ट्या करून घेतले. त्यानंतर 2 ते 3 शिट्टे झाल्याच्या नंतर मटण मऊ असे शिजले आहे आणि तेही एकदम कमी वेळेमध्ये, म्हणजे की कुकरमध्ये शिट्टी दिल्याच्या नंतर मटण लवकर शिजलं जातं. तर फ्रेंड्स त्यानंतर मी इथे थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि फ्रेंड्स हळद थोडीशी कमीच आहे. त्यानंतर मी इथे चेक करत होते मटण शिजले का नाही. तर मी इथे एक मोठा कांदा भाजून घेतला आहे. काही खोबरं, धने, काही फुटाण्याची डाळ आणि कोथिंबीर हे सगळं तळून घेतले. तर फ्रेंड्स अशा प्रकारे मी सर्व तळून घेतलेला मसाला मिक्सरमधून काढून घेतले आहे. तर तुम्ही इथे बघू शकता. आता मी इथे तर फ्रेंड्स अशा प्रकारे मी सर्व मटेरियल हे सेपरेट काढून घेतले आहे. तर अशा प्रकारे बारीक असं मिक्सरमधून सगळा मसाला काढून घ्यायचा आहे. त्यानंतर मी इथे लाल मसाला आणि इथे गरम मसाला, लाल तिखट म्हणजे लाल मिरची आणि चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी हळद घेतली आहे. आणि हा गरम मसाला त्यालाच गोडा मसाला असं म्हणतात. आणि एका साईडला मी एक पूर्ण मटण मसाला घेतला आहे. तर फ्रेंड्स हा सुहाना मटण मसाला कुठल्याही दुकानामध्ये अवेलेबल म्हणजे भेटून जातो. तर अशा प्रकारे मी इथे कुकर आता ठेवून घेतले आहे आणि त्यामध्ये तेल टाकून घेत आहे. तर फ्रेंड्स हे जे काळं आहे ते मी व्हिडिओ शूट करण्यामध्ये मला दिसलं नाही, पण ते कांद्याचंच होतं. तर प्लीज इग्नोर करा. आणि तर इथे मी जिरे टाकून घेतले. त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतली. तर अद्रक लसूणची पेस्ट थोडीशी लालसर अशी होऊ द्यायची आहे. तोपर्यंत हे अद्रक लसूण आपण परतून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे त्यानंतर मी इथे चिरलेली कोथिंबीर, स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे. तर अशा प्रकारे तेलामध्ये आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट आणि कोथिंबीर तेलात परतून घ्यायची आहे. त्यानंतर जे मी मसाले सांगितले होते ते मसाले पूर्ण टाकून घेतले आहे तेलामध्ये. तर फ्रेंड्स हे मसाले आपण स्लो गॅसवरतीच परतून घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्या भाजीला. तर फ्रेंड्स हे मसाले सर्व आपल्याला स्लो गॅसवरतीच परतून घ्यायचे आहेत, जेणेकरून छान असे आपल्या भाजीला तरी येते. तर अशा प्रकारे मी एक मसाले करून सर्व मसाले त्यामध्ये टाकून घेत आहे. तर फ्रेंड्स अशा प्रकारे मी इथे कांद्याची पेस्ट आणि कोथिंबीर, अद्रक लसूणची पेस्ट, त्यानंतर थोडं आणि रश्श्याचं पाणी टाकून घेत आहे, जेणेकरून आपला मसाला जळू नये त्यासाठी. तर इथे अशा प्रकारे जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत हा मसाला छान असा परतून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे मी थोडं पाणी टाकून इथे मसाल्याला पूर्ण तरी आणून घेत आहे. तर तुम्ही इथे बघू शकता. आणि रस्स्यामध्ये मी जे कांद्याची राहिलेली पेस्ट होती ते मी आता ह्या आणि रस्स्यामध्ये टाकून घेतले आणि मिक्स करून घेतले. तर तुम्ही इथे बघू शकता. आता मी राहिलेलं खोबरं हे टाकून घेत आहे. अशा प्रकारे खोबऱ्याची पण पेस्ट टाकून घेतले. त्यानंतर थोडं पाणी करून. तर फ्रेंड्स अशा प्रकारे मी सर्व मसाला 2 ते 3 मिनिट स्लो गॅसवरती छान असं परतून घेतले आहे. आता मी राहिलेला डाळव्याची पेस्ट ही आणि रस्स्यामध्ये टाकून घेतली आहे. इथे बघू शकता फ्रेंड्स, खूप छान अशी आपल्या भाजीला तरी सुटलेली आहे.
तर इथे मी सर्व पीस टाकून घेते मसाल्यामध्ये, जेणेकरून मसाल्याचा पूर्ण फ्लेवर त्या पीसमध्ये येईल. खूप छान अशी झणझणीत आपली भाजी बनवून तयार होईल. तर फ्रेंड्स, आता मी राहिलेला अळणी रस्सा तो सर्व टाकून घेतले आहे. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे तुम्ही इथे बघू शकता, खूप छान अशी तरीसुद्धा आपल्या भाजीला आलेली आहे. तर मी इथे मीठ टेस्ट करत होते. अशा प्रकारे घट्ट आणि पातळ जेवढं आपल्याला पाणी हवं असेल तेवढं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर 3 ते 4 मिनिट आपल्या भाजीला खूप छान अशी खळखळून उकळी येईल अशी शिजून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे मी इथे भाजीला छान अशी उकळी आली आहे 2 ते 3 मिनिटानंतर. त्यानंतर मी इथे कोथिंबीर टाकून घेतली आहे. तर फ्रेंड्स, आता भाजी थोडीशी थंड आणि शांत झाल्याच्या नंतर खूप छान अशी भाजीला आपल्या तरी सुटणार आहे. तर 5 ते 10 मिनिटानंतर फ्रेंड्स, अशा प्रकारे तुम्ही इथे आपली भाजी बघू शकता. आता तुम्ही ही भाजी बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी किंवा तांदळाच्या भाकरीसोबत खाऊ शकता. तर बघा तर मंडळी, तयार आहे आपला गावरान झणझणीत मटण रस्सा. रस्सा बघा किती तेल सुटले आणि मटणही किती मऊ शिजलं आहे. तर अशा प्रकारे आपलं छान असं गावरान पद्धतीचा मटण रस्सा बनवून तयार झालेला आहे. तर फ्रेंड्स, ही रेसिपी तुम्ही नक्कीच करून बघा आणि कमेंटमध्ये कशी झाली ते मला नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि येणारे माझे नवनवीन व्हिडिओज बघत राहा. तर आपण पुन्हा भेटूया पुढची रेसिपी घेऊन पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि फ्रेंड्स, माझे येणारे नवनवीन व्हिडिओज बघत राहा. तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि फ्रेंड्स, तुम्हाला जर ही माझी गावरान झणझणीत मटण रस्सा रेसिपी आवडली असेल तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि तुमचे प्रेम हे मला कमेंटद्वारे कळवा. तर फ्रेंड्स, आपण पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.